श्री स्वामी समर्थ. आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे 9 संकेत देत असते. जर तुळशीने 9 संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तर तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटकांचे संकेत देत असते. ते कसे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ब्रह्मवर्तन पुराणानुसार तुळशीचे रोप हे खूपच पवित्र आणि दिव्य आहे. जसे सांगितले जाते की भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही. कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग अर्पण करत नाही किंवा ग्रहण करत नाही. तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. जर तुळशीचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर, नकारात्मक शक्ती यांचा दरवाजा बाहेरच नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होत असतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप एक वृंदावनाचा अवतार मानले जातो. म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्की असावे. जर तुम्हाला झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपे लावू शकतात, परंतु तुळशीचे रोप ही आवर्जून आपल्या घरी असावेच. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुळशी मातेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम आपण पाहूया चांगल्या वाईट वेळेचे तुळशी माता आपल्याला कशा प्रकारे संकेत देते. त्यानंतर आपण काही प्रसंग पाहू ज्यामधून आपल्याला तुळशी मातेचा महिमा कळेल. नंबर 1, जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. तिला नवीन हिरवेगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते. दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी किंवा दूषित पाणी अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. नंबर 2, जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवते. तुमची आवक वाढणार आहे. तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. तसेच दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि तुळशीला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे तुमचे अडकलेले सर्व कामे पूर्ण होतात. पण कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत. तुमचे अडकलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात. नंबर 3, काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकते तर याचे हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधी कधी सुकून लागते. वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा. रोपाला रोजच्या रोज स्वच्छ करत जा. त्यामध्ये रोज नित्यनेमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा. तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. दारातील झाडे नेहमी हिरवीगार आणि टवटवीत असावीत. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो. जर घरासमोरील झाडे सुकलेली किंवा वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भास होतो. अशा सुकलेल्या, वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही. त्यामुळे अशी झाडे लवकरात घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या. नंबर 4, तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागले तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा. अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. नंबर 5, जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक
एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पतिसौख्य लाभेल आणि तिचा संसार देखील सुखाचा होईल. नंबर 6. तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्तांचा पाठ करावा. यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता साध्य होते. घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात. नंबर 7. तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाद होत राहतात. वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण दिसते. असे होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात. याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते. घरामध्ये कोणतेही वादविवाद आणि अशांतीचे दिसून येत नाही आणि सुखाचे दिवस लवकरच येतात. घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. नंबर 8. तुळशीच्या रोपाजवळ दुसरे नवीन रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे. नंबर 9. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहे. तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे अतिशय शुभ संकेत आहे. तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात आणि नवीन संधी उपलब्ध होतात. तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ देखील होऊ शकते असे संकेत असतात. किंवा याचा अर्थ असाही असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. नंबर 10. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येतो. तर त्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असतात आणि घरावर अवकळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात. सायंकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्कीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा. शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान होते. यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे आहेत याचं वर्णन करायचे. जर तुळस फुललेली असेल तर त्या घरामध्ये आनंदाचे उदाहरण दिसते आणि जर घरामध्ये एखादी तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत कटकटी, पैशांची कमतरता जाणवते. नंबर 11. अनेक वेळ असे घडते की तुळशीजवळ मुंग्या जमू लागतात व त्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचला आणि बाजूला ठेवा, म्हणजे त्याला लागणार नाही. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते. नंबर 12. तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असते. आपण कसाही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी मुंग्या जमा होत असतात. याचा अर्थ असा होतो की कोणती तरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. नंबर 13. तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून अडकलेले तुमचं काम लवकर पूर्ण होणार आहे. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुळशी माता ही आपल्याला सर्व संकेत देत असते. या चांगल्या वाईट संकेतांमुळेच आपल्या घरावरती आपल्याला संकट येणार आहे की सुख येणार हे कळत असतं. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.